श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा संदेश दैवशक्तीने तुमच्यासमोर आला आहे. जर हा संदेश तुम्ही शांत मनाने संपूर्ण शेवटपर्यंत ऐकलात तर या क्षणापासून तुमचे वाईट दिवस स्वामी समर्थ महाराज संपवतील आणि चांगले दिवस आणतील. म्हणून या संदेशाला दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. यासोबत या संदेशाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण नक्की शेअर करा. जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्यांनी तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि यासोबत हा स्वामी संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर याला नक्की लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका. सदैव तुम्ही स्वामी नामाचा जप करा. कधी न लागे तुम्हास दुःखाचा वारा. आलेले तुमचे संकटही जाईल माघारा. नक्की येईल अनुभव तुम्हा जगा वेगळा. जेव्हा कळेल स्वामी नामाचा अर्थ खरा. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्या पाहिजेत. करता करविता स्वामी माझा भक्तांवर कृपा केल्याशिवाय राहत नाही आणि त्यांचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही. माझा जन्म कुठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो असा दृढ निश्चय आपल्याला बाळगायला हवा. कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा. मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे. मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सुबुद्धी द्या. योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या. त्याआधी शेवटी योग्य वेळी समजण्यासाठी ज्ञान द्या. श्री स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल. श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण? स्मरण करताच समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ. जे संकट तुमच्या पर्यंत पोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते श्री स्वामी समर्थ. जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते श्री स्वामी समर्थ. जे सुखदुःखाच्या पलीकडील आहेत ते श्री स्वामी समर्थ. आता जाणारा श्वासही तुमचा नसतो. मग तुमच्या वाटेला आलेले दुःख तुम्ही आपले समजून का बसतात? हा संसार स्वामींचा खेळ आहे. यात प्रत्येक व्यक्ती एक विशिष्ट पात्र निभावत आहे आणि प्रत्येक पात्राचे एक ध्येय आहे. हे ध्येय साध्य करत असताना आपल्यावर सतत कृपा होत असते. पद, प्रतिष्ठा, पैसा, ज्ञान आदी आपल्या जीवनात येत असते. पण कधीकधी आपले मन यातच अडकून जाते, अहंकारी बनते आणि आपल्याला आपल्या मूळ ध्येयाचा विसर पडतो. जेव्हा जेव्हा विसर पडेल तेव्हा तेव्हा वरील स्वामीवणीचा स्मरण करायचे आहे आणि आपल्या मूळ ध्येयाच्या दिशेने कार्य करायचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलंय हे स्वामींशिवाय कोणालाच माहीत नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा. आयुष्य हे एक चक्र आहे. तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणूनच तुम्ही चांगले कर्म करा. तुम्हाला चांगल्या गोष्टी परत मिळतील. जे इतरांना संपवण्याचा तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळतसुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा.
माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही. कोण म्हणतं स्वामी महाराज दिसत नाही? स्वामीच दिसतात जेव्हा बाकी काही दिसतच नाही. जगात असे कोणतेही पाप नाही की जे नामासमोर राहू शकेल. सत्याला काही रूप दिसल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता येत नाही. नाम हे त्याचे रूप आहे, म्हणून नामाचे सतत अनुसंधान ठेवावे. तुम्ही कुठेही राहा, पण नामात असा. नाम जेवढे बळजबरीने घ्या, श्रद्धेने घेतले तर जास्त बरे. वृत्ती सांभाळून नामात राहिलात तर त्यातूनही जास्त बरे. आपल्याला मुखात नित्य स्वामी नाम ठेवून हृदयावर चित्त स्थिर ठेवायचे आहे आणि स्वामी सतत माझा विकास करत आहे, स्वामी मला मार्गदर्शन करत आहेत, हा अतूट अभेद्य विश्वास ठेवून स्वामी संकेताप्रमाणे प्रामाणिक कर्म करायचे आहे. यश तुमच्या निश्चितच मागे येईल. जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेल्या स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल. पण ध्येयशून्य माणूस रस्ता कितीही सोपा असला तरी कुठेही पोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्यांच्या योगक्षेम निश्चित चालवतात व सदैव त्यांच्या पाठीशी असतात. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसला तरी मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. लहान लहान गोष्टीत आम्ही दिसू लागलो की मोठी मोठी ध्येय आपोआप पूर्ण होत जातात. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक ते इतिहास वाचतात. श्रद्धा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला देव दिसतो. मीचा स्वा केल्याशिवाय जेव्हा तत्व प्रकटते, त्या तत्वाचे नाव म्हणजे स्वामी. देह दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेले कधीच मोडू नका. पावलोपावले येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. आपल्याला झोप लागली की काय जाते आणि काय जागे झालो की काय येते हे नित्यानेच असूनसुद्धा आपल्याला कळत नाही. जगणे म्हणजे शरीरात चैतन्य असणे होय. चैतन्य हे केवळ सच्चिदानंदात्मक आहे. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वाभाविक आनंद असलाच पाहिजे. हा आनंद आपण भोगावा. कृतीमध्ये आनंद आहे, फळात किंवा फळाच्या आशेत तो नाही. जन्म देव देतो तर मरण पण देवच देणार आहे. या आयुष्याच्या त्रासामुळे माणूस स्वतः वेडा झाला आहे. स्वामी महाराज म्हणतात, हा सगळा खेळ वेळेचा आहे. म्हणून जर मरायचा विचार आला ना तर एकदा दवाखान्यात जाऊन बघा. माणूस जगण्यासाठी काय काय करत असतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य नुसते उच्चारले तरी लगेच स्वामी समर्थांचे रूप नजरेसमोर दिसू लागते. मनाला धीर देणारे त्यांचे हे वाक्य जगण्याचा नवीन ऊर्जा मिळवून देते. स्वामींच्या दर्शनाने मनातील खंत, नाराजी आणि दुःख सारी कमी होतात. आयुष्यात येऊद्या संकटांच्या कितीही लाटा, स्वामीच दाखवणार संकटातून बाहेर येणाऱ्या वाटा. प्रत्येकावर आपलेपणा उधळताना समोरच्याची पात्रता लक्षात ठेवावी, म्हणजे पुढे होणारा पश्चाताप टाळता येतो. कर्म करताना सावध राहा, कारण मी पाहत आहे. तुझ्या अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार मी आहे. आधी मी होतो, अंत मी आहे. सर्वव्यापी, सर्वसाक्षी, अनंतरूपी समर्थ मी आहे. मी फक्त देह बदलत असतो, स्वरूप तेच असतं. म्हणून सावध राहा. सर्व इथेच राहणार आहे, पण तुझ्यासमोर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे. एकच श्वासात
एकच सत्य, फक्त मी आणि मीच आहे. खरंच महाराज अगदी वैयक्तिक लक्ष देतात आपल्या भक्तांवर. मातेची माया, पित्याचीच छाया, तुझा विना स्वामी मी पार्थू कुणाला. आधार जीवाचा स्वामी नाम. काय स्वामी लीला करणार आहेत हे समजत नाही लवकर, पण योग्य वेळ आली ना की स्वामी सगळ्या अशक्य गोष्टी शक्य करतात. तुला हवे तसे घडत नसेल तर परमेश्वराचे आभार मान, कारण तुझ्या नाही तर त्याच्या पद्धतीने ते घडत आहे. म्हणजे तुझ्या जीवनाला आकार निश्चित मिळणार. कारण माठाला किंमत तेव्हाच येते जेव्हा कुंभार त्याला घडवतो. स्वामीचं नाव मुखात असेल की कितीही मोठी संकट आले तर त्याच्यावर मात होतेच. ही स्वामी नामाची ताकद आहे. भगवंताचा आनंद हा फार बलत्वर आहे. असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दुःख भोगतो. याला कारण भगवंताला प्रकट व्हायला आपणच आपल्या आतमध्ये आटकाडी करीत असतो. उद्याची काळजी करू नका. ज्या देवाने आजपर्यंत सांभाळले तो उद्याही सांभाळेल. स्वामीनामाशिवाय या जगात अन्य कोणतीच गोड गोष्ट नाही. प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच आणत असतो. कोणी आपल्याला केवळ आजमावून जातो, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जातो, कोणी वापर करून जातो, तर एखादा व्यक्ती आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातो. स्वामी सांगतात, कोणी तुझ्या वाईटावर असेल, विनाकारण त्रास, श्राप, तळतळात देत असेल तर याकडे लक्ष देऊ नकोस. मी आहे ना तुझ्या पाठीशी, फक्त माझे नाम घेत राहा. हे कोणी तुझं काहीही बिघडू शकणार नाही. हे बघ बाळा, तुझ्या हृदयातल्या मंदिरात अंधार असेल, निंदा नालस्ती करत असेल, कोणाबद्दल वाईट वृत्ती ठेवत असेल, माझ्या दरबारात येऊन टिंगल तवाळ्या करत असेल, कपट ठेवत असेल, तर तू जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लाव, कितीही भक्ती, शांत्या, पोषा पारायण करा, त्याची काहीच उपयोग नाही. माझ्याजवळ येऊन फक्त माझ्याशीच एकरूप राहायचं. जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि आपल्या ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची दानत आहे. तोच खरा माणूस. पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वावरा, शिंतोडे उडवणारी वाहने येतात आणि आपल्या अंगावर शिंतोडे उडवून जातात. आयुष्यही असंच असतं. तुम्ही कितीही संपुष्ट प्रामाणिकपणे वागा, शिंतोडे उडवणारी लोक येतात, शिंतोडे उडवतात आणि निघून जातात. फक्त त्या शिंतोड्याने आपला प्रवास आपणच थांबवायचा नसतो. आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख, संकटे जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाही. आपण हे विसरता कामा नये. सुख असो किंवा दुःख, या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असावे. फक्त दुःखात त्यांची आठवण नको. रूप मनोहर तुझे हे स्वामी राया, तूच असे जगदीश्वरा. मनमोहक तुझे रूप सजले, सर्व व्यापक तू चराचरा. कृपावंत तू अनाथांचा, नाथ सुख दुःखात आम्हा देई. तू साथ देई, पूर्ण झाली आमच्या मनाची. असा नेहमी तू ठेव मस्तकी दयेचा हात. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही, मी पणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार आल्याशिवाय आयुष्य घडत नाही. त्याने मला दिलंय त्याला तेच दुप्पटीने मिळावं, इतकीच प्रार्थना आहे देवा. नाते जिवंतपणे सांभाळा, नंतर कावळ्याला खायला घालून माणूस परत येत नसतो. जे मिळणार नाही त्याची आस आहे, परंतु मिळेल हा स्वामींवर विश्वास आहे. देव पावतो की नाही माहीत नाही, पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट असतात. झिजून गेलं तरी चालेल, पण गंजून जाऊ नये. अडथळे काय क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने उभे राहणे हेच खरं आयुष्य. जो झिजतो तोच सर्व स्थाने चमकतो. आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत. ही सुंदर गोष्ट सुंदर फुलाकडून शिकावी. फुलांसाठी कुणीही नसतं, पण फुलेही सर्वांसाठी असतात. दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतःकरणातलं देवपण. एकीकडे जिवंत माणसाची मन दुखवायची, दुसरीकडे खूप देवपूजा करायची.
म्हणजे सगळी पापं धुतली जातात, ही जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला दिलेलं वचन नसून स्वतःला घातलेलं एक स्थिर नियम आहे. जर चुकीच्या गाडीमध्ये चढला तर पहिल्या स्टॉपवर उतरावं. जितका जास्त वेळ थांबला तितका परतीचा प्रवास महागात पडतो. दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसेल तरी चालेल, पण सन्मान नक्कीच देता आला पाहिजे. स्वर्गात जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असू दे, स्वामी तुझ्या नावाचंच समाधान आहे. सगळं जग बघितलं पण तुझ्यासारखा निस्वार्थ प्रेम करणारा कोणीच नाही मिळालं स्वामी. कधीही न दिसणारा पण सदैव सोबत असणारा माझे स्वामी. देव म्हणून काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात जावं. कोणते कपडे परिधान केले म्हणजे मी चांगला दिसतो हा विचार आपण रोज करतो, परंतु कोणते कर्म केले म्हणजे भगवंताला पण मी आवडेल हा देखील विचार आपण रोज केला पाहिजे. असा कोणता क्षण आहे की त्यांनी मला सांभाळले नाही? अक्कलकोट दूर असू शकते, अक्कलकोटचे स्वामी नाही. शरीराचं सौंदर्य नसते, सुंदर असते माणसाची कृती, त्याचे विचार, त्याचे बोलणे, त्याचे वागणे, त्याचे संस्कार आणि त्याचे चरित्र्य. काही गोष्टी देवावर सोडलेल्या बऱ्या असतात. आपल्याला समजत नसलं तरी त्याला माहीत असतं आपलं चांगलं कशात आहे. गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या. गाळ आपोआप खाली बसतो. तसंच जीवनात कितीही ताणतणाव असला तरी डोकं शांत ठेवा, मार्ग आपोआप निघतो. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा. कारण मंदिराचा कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात. दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसले तरी चालेल, पण सन्मान आपण दिलाच पाहिजे. प्रत्येक दिवस आपल्यासारखी सारखा नसतो. कधी दुःख तर कधी सुख हा जगण्याचा नियम आहे. यामध्ये परिस्थिती कशी का असेना, फक्त आपली सकारात्मक मनस्थिती बदलायची नसते. पुढे काय होणार माहीत नाही, पण आत्मविश्वास असा हवा की जे होईल ते परफेक्ट होईल. जे घडतं ते चांगल्यासाठीच. फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं. देवाला केलेला नमस्कार पण देव कधी उधार ठेवत नाही. फक्त श्रद्धा निस्वार्थ ठेवा. यशानंतर कौतुक करणाऱ्या शेकडो व्यक्तींपेक्षा यश मिळवण्यासाठी प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती आयुष्यात खूप महत्त्वाची असते. नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार, आणि नेहमी स्वतःहून झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार. कर्माचं गणित खूप सोपं आहे. जर दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलंही चांगलंच होईल. नशिबात जे लिहिलेलं आहे ते कोणतीही हरकावून घेऊ शकत नाही. जर तुम्हाला देवावर विश्वास असेल तर तेही मिळेल जे तुम्ही विचार पण केला नसेल. स्वामी म्हणतात, कुणी तुमच्यासमोर मोठं होत असेल तर कमीपणा वाटून घेऊ नको, कारण एक दिवस तुझ्याही वाटेला सर्व सुख येणार आहे. भेटतील माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्कीच देऊन जातात. स्वामी सांगतात, आजचा दिवस जरी तुझा नसला, आज जरी तू कितीही दुःखात असलात तरी येणारे दिवस तुझे सुखाचे असतील, कारण तू माझा हात धरला आहेस. तुझे कधीही वाईट होणार नाही. देवा तुझ्या मार्गावर चाललो आहे. कोणतीही अपेक्षा नाही, फक्त प्रयत्नांना साथ दे. कोणाचीच बरोबरी करत बसू नका. तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा. आज ना उद्या तुमचे पण सुखाचे दिवस येतील. कर्माचं तत्त्व फार वेगळं असतं, म्हणून कर्म करताना विचार करत जा, कारण ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो ना कोणाचा दिलेला तळतळाट. तुझ्या चिंतीन चित्त एकाग्र व्हावे, तुझ्या दर्शनाने नेत्र तृप्तीत व्हावे, तुला पाहता मन हरपून जावे. स्वामी समर्था तू नित्य स्मरणी राहावे. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडायचं नाही. थोडा उशीर लागतो पण विजय हा नेहमीच सत्याचाच होतो. हरलेल्या मनाची आशा आहे स्वामी, थकलेल्या पावलांची दिशा आहे स्वामी, प्रत्येक अडचणीतल्या मार्गाची साथ आहे स्वामी. पडल्यावरती घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे हात आहे स्वामी. अडचणी कितीही येऊ द्या, या प्रारब्धाच्या पुढे कोणतीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचे स्वप्न
बाळगा. नीती मदत केल्याशिवाय राहणार नाही. पहिला नमस्कार परमात्मा ज्यावेळी ही सृष्टी बनवली. दुसरा नमस्कार आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला. तिसरा नमस्कार गुरुवर्णांना ज्यांनी विद्या दिली. चौथा नमस्कार आपल्या सर्वांना ज्यांच्यामुळे या जगाला अर्थ मिळाला. स्वतःला चांगलं समजून सांगा की जगात फक्त स्वार्थ बघितला जातो. माणुसकी तर फक्त पुस्तकातच शिकवली जाते. आयुष्यात पुन्हा पुन्हा कोणी येत नाही. त्यामुळे कदर समोरच्याची करायला शिका. पैसा दान केला म्हणजे देव तुमचा नसतो. देवाला फक्त तुमची चांगली कर्मच आवडतात. स्वामी महाराज म्हणतात, तू मेरे धाम पे तो मैं तेरे काम पे, लेकिन तू अगर तेरे काम पे तो मैं मेरे धाम पे. जो घेईल स्वामी कार्याचा ध्यास त्याला स्वामी करतील इतरांपेक्षा खास. म्हणून काही घ्यायचं असेल तर स्वामी कार्याचा ध्यास घ्या. काही वाढवायचं असेल तर आपापसातले प्रेम वाढवा. आणि काही सोडायचे असेल तर आपापसातले वैर, द्वेष, तिरस्कार हे सोडा. झाडाने कितीही फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावलं हे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकतो यातच जीवनाचा अर्थ आहे. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे श्री सद्गुरू कृपा नव्हे, पण ते नसतानाही आयुष्यात असलेले समाधान म्हणजे श्री सद्गुरू कृपा. गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणांसाठी मन मोकळेपणाने हात पुढे करा. कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षाही काही चांगलं घडेल. जसे चांगले दिवस राहत नाही तसेच वाईटही दिवस राहणार नाही. या जीवनात काही वेळा नीती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परकं कोण. पुण्य जरी दिसत नसलं तरी वेळ आली की बरोबर ते उपभोगता येतं. कारण कमवलेल्या पैशाचं काम जिथे थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम सुरू होतं. जगण्यासाठी संघर्ष नसतोच कधी. संघर्ष असतो तो फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी. कोणाच्या वाईट विचाराने तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. लोकांना तुम्हाला हरलेलं पाहायचं असते, पण आपण जिंकण्यासाठी बनलेलो आहोत हे सतत स्वतःला सांगायचं. माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाची दोन कारणं असतात. एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी हवं असतं. माणूस आनंदाची गोष्ट प्रत्येकाला सांगत असतो, पण तो मनाला दुःख ज्याला सांगतो तो व्यक्ती खूप महत्त्वाचा असतो. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाही. स्वामींवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. स्वामी म्हणतात, जिवंत माणसाच्या भावनाची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार. आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणात चवच उरत नाही. नशिबात असेल तर निघून गेलेलं पण परत येईल, पण नशिबात नसेल तर आलेलेही निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका. जे मिळतंय ते सांभाळायला शिका. शक्य असेल तेवढी इमानदारीने मेहनत करा. बाकी देवावर सोडा. जे होईल तेच चांगलंच होईल. जीवनातील प्रत्येक परिस्थिती तात्पुरती असते. जेव्हा तुमच्या जीवनात चांगले दिवस असतील तेव्हा तुम्ही त्याचा पूर्ण आनंद घ्या, आणि जेव्हा दिवस चांगले नसतील तेव्हा लक्षात ठेवा की ते कायमचे राहणार नाही. विश्वास ठेवा, तुमचे चांगले दिवस मार्गावर आहेत. संकट कितीही मोठं असू दे, जर माझे नाम तुझ्या मुखी आहे तर मी अलगद त्या संकटातून तुला बाहेर काढेल. स्वतःला एकटे कधीच समजू नका, कारण तुमच्यासोबत विश्वास आहे. तुमच्यासोबत तुमचे स्वप्न आहे. तुमच्यासोबत एक कला आहे. तुमच्यासोबत एक पॉझिटिव्ह माइंडसेट आहे. सर्वात महत्त्वाचं, तुमच्यासोबत स्वामी आहेत. मग कशाला कोणी पाहिजे आता. चला पुढे. ज्यावेळी जाशील तू असा काळोखात
त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुला. तुझ्या पाठी मी असेल, त्यामुळे घाबरू नकोस. मनात नसताना अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही. व्हायला ओळख नाही माणसाची, पण मन जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजताना न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी. त्या सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडलेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते, ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही. चालताना ठसे लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो. कधीकधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो. केलेले कष्ट आणि स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही. संयम ठेव, त्याचं फळ वेळ आल्यावर मिळेलच. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो. आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातील एक पायरी आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे. त्याचा सदुपयोग करा. पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझ नेहमीच जड असतं. हे हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच व्यक्ती आणि विश्वास ठेवा. योग्य वेळ ती देवता आणि शक्ती इतकं देतं की मागायला काहीच उरत नाही. वाटत तितक्या सोप्या नसतात. कर्तव्याच्या वाटा कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागतं. ओल्या पापण्यांचं आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं लागतं. आपण सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजे, कारण लोक चेहरे विसरतात पण शब्द नाही विसरत. नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थाच्या दरबारात मिळते. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. जीवन दिले तू सांभाळणारही तूच. आशा नाही विश्वास आहे. दुःख निवारणारही तूच. निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे. खरा होई जागा श्रद्धेसहित. कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात. नको डगमगू, स्वामी देतील साथ. जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही. कारण झाड नेहमी पान बदलतात, मुळ्या नाही. भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिलंय, निराश होऊ नको, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. तीही गायले तुझे भजन, तरी भरत नाही रे माझे मन. झालो मी समाधानी त्या दिवशी जेव्हा झाले स्वामी तुझे दर्शन. आपल्या देवावर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो एवढं देतो की मागायला काहीच उरत नाही. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठ्या समस्या असू देत, समर्थ तुझ्या नावातच समाधान आहे. आयुष्याचा मार्ग निवडताना आई वडिलांचं मत नक्की घ्या, कारण जेवढं तुमचं वय नसतं तेवढा त्यांचा अनुभव असतो. वेळ काळ कोणासाठीही थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नाही, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की तिथे हात जाणार आहे तिथे बोटावर निभावलं. पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकरच येणार आहे. स्वप्न फक्त मोफत असतात, फक्त त्यांना पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. अडचणीत असताना स्वामींचे नामस्मरण होणे म्हणजे स्वार्थ आणि संकटात असो किंवा नसो सदैव अवतरी स्वामींचे ध्यान नामस्मरण करणे म्हणजे स्वामीवरची प्रेम भक्ती होय. ते म्हणतात, उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल.
स्वामींची केलेली भक्ती व त्यांच्या मुखातून घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. बोला श्री स्वामी समर्थ. आपण कुणाचं वाईट केलं नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही, हा विश्वास स्वतः रुजवून बघा. जीवनात हवा तो बदल नक्कीच जाणवेल. एखाद्याला आपली किंमत नाही कळाली म्हणून नाराज नाही व्हायचं, कारण भंगार व्यापाऱ्याला हिऱ्याची पारख नसते. स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत पाणी येत असेल तर समजून जा, स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव समजून घेतले आहेत. स्वामी सांगतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल तर लक्षात ठेवा की त्यांच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतःच देतोय. माणूस असतो प्रेम करण्यासाठी आणि पैसा असतात वापरण्यासाठी, पण झालंय सगळं उलटं. माणसाचा वापर केला जातो आणि पैशावर प्रेम केलं जातं. मी निघालो सुखाच्या शोधात, वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं, मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही. गुरु आणि रस्ते दोघात एक साम्य आहे. स्वतः जिथे आहे तिथेच राहतात, परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत पोचवतात. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. काळजी करू नकोस, कारण ज्याने तुला या जगात पाठवलं आहे त्यालाच तुझी जास्त काळजी आहे. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईटसुद्धा कधीच स्वामी होऊ देणार नाही. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय. बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारणे आहेत, एक पैसा आणि दुसरे विद्या. दोन्हीपासून मी कुणीतरी श्रेष्ठ आहे ही वृत्ती उत्पन्न होते आणि ती घातक असते. चांगल्या आणि वाईट कर्माची कुणी दखल घेवो अथवा न घेवो, पण वरच्या दरबारी असलेला चित्रगुप्त सगळ्यांचे गुप्त चित्र काढत असतो. हे लक्षात ठेवून आपण आपली कर्म करावी. परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल या शंका नाही. म्हणून प्रत्येकाने नामाला चिटकून असावे. जगाचा नाच सोडा आणि भगवंताचे प्रेम सोडा. स्वामींची वेळ त्यालाच लागते ज्याला त्या नामाचे समर्थ कळते. हळूहळू का होईना स्वामी समर्थाच्या नामस्मरणाने निश्चितच चांगले दिवस येतील. तुम्ही खचून जाऊ नका. कधी कधी स्वामी भक्तांची सहनशक्ती पाहतात. गुरुसेवेची घ्या रे तुम्ही आण, सापडेल तुम्हाला गुरुकृपेची खाण. नित्य करील जो गुरुस्मरण, गुरुस करेल पडेल त्याचे विस्मरण. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठूनही सुरुवात करता येते. मी नशिबापेक्षा माझ्या स्वामींवर जास्त विश्वास ठेवतो, कारण नशीब खूप वेळा बदलतं, पण माझे स्वामी समर्थ अजूनही तेच आहेत. जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरू आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते. हीच त्यांची खरी कृपा होय. श्रद्धेने जे काम होते ते तत्परतेने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितलेल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा. गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटावे. एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळचे पोटभर जेवण म्हणजे श्री सद्गुरु कृपा. कोसळलेल्या दुःखी रूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते ती ताकद म्हणजे श्री सद्गुरु कृपा. आता सर्व संपलं असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते. ती उमेद म्हणजे श्री सद्गुरु कृपा. अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असता तू लढ, आम्ही आहोत सोबत, हे गुरुबंधूचे शब्द म्हणजे श्री सद्गुरु कृपा. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तेथूनच हवेत न उडता पाय जमिनीवर ठेवणे म्हणजे सद्गुरु कृपा. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे श्री सद्गुरु कृपा नव्हे, पण ते नसतानाही आयुष्यात असलेले समाधान म्हणजे श्री सद्गुरु कृपा. तुमच्या विना स्वामी कोण माझा सोबती, श्वास माझा ध्यास माझा, अपेक्षा नाही कोणती व्हावी. चरणात पूजा हीच आमची भक्ती, अविरत राहो आमच्या हृदयी स्वामी शक्ती.
आपण आपल्या सद्गुरूंचे आहोत असे छाती ठोकून सांगत चला. काही नाही केलं तरी चालेल, पण आपले सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना असावी. परमेश्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका. पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नका. ज्याच्या मनी श्री सद्गुरू विचार तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी श्री सद्गुरू भक्ती त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरू मूर्ती त्याची होई जगभरात कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होती वजा. ज्यावेळी तू जाशील अशा काळोखात त्या ठिकाणी तुझी सावलीही सोडेल पाठ. त्यावेळी तू घाबरू नको, स्वामीच पकडतील त्या ठिकाणी तुझा हात. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा. कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतलेला आहे ही जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा. मी तुम्ही अन सोबत स्वामी, मग भीती कशाची. त्यानेच वचन दिले आम्हासी, भिवू नका मी आहे तुमच्या पाठीशी. हेच दत्तोत्रय. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम शांती. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम आनंद. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम प्रेम विश्वासभाव. हे माऊली, आज आम्हा बालकांना तुझ्या नामाचा महिमा सांगून आम्हाला नामस्मरण करण्याची प्रेरणा दिली. तुला धन्यवाद. हे परमपित्या, असेच मार्गदर्शन कर, प्रेरणा दे. तुझी भक्ती वाढव, सेवा वाढव आणि तुला अपेक्षित समृद्ध, यशस्वी, आरोग्यदायी आनंद जीवनाची अभिव्यक्ती करवून घे. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. मी कर्ता नसून परमात्मा कर्ता आहे अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही. ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही. कोळसा उघळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे, तसे प्रपंचात सुख मिळवीन हे म्हणणे आहे. आयुष्यात कधीही कसली चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका, कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताच नाही. स्वामी समर्थ आपल्या एका चरित्रात म्हणतात की तू उपवास कर किंवा नको करूस, मर्जी तुझी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहावर मात्र मिळव विजय. बघ तुला जमतं का. तू मठात रोज जा किंवा नको जाऊस, इच्छा तुझी. तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र कर मात. बघ तुला जमतं का. तू सोवळ ओळ मान किंवा नको माणूस, हक्क तुझा ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र. बघ तुला जमतं का. तू 11 माळ जप, स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसाची मन जरूर वाच. बघ तुला जमतं का. तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी. त्यासाठी सवड नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक. बघ तुला जमतं का. नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे. शोधून बघ मी तुला दिसतोय का. अक्कलकोटच्या महाराजा, कोटी कोटी प्रणाम तुमच्या पाया. तुम्ही जगाचे पालक, आम्ही सर्व तुमचे बालक. स्वामीराया स्वामीराया. चुका 84ची फेरा, तुमचे नाम घेता शांती लाभे. नर जन्मा येऊन जन्म सार्थक झाले वाटे. माणसाला डोळे मिळसूनही अंधारात मार्ग दिसण्यासाठी जशी प्रकाशाची आवश्यकता असते, तसेच भरपूर ज्ञान असल्यानंतरही खरा मार्ग टिकण्यासाठी स्वामींच्या चरणी भक्ती असणे आवश्यक आहे. जीवनात श्री स्वामी समर्थांचा गुरु म्हणून स्वीकार. एवढीच गोष्ट इतकी शक्तिदायी आहे की जी आपल्या असाध्य दुःखांचा, अडचणीचा आणि संकटाचा मुळापासून नायनाट करण्यास सदैव समर्थ आहे. हेही दिवस सरतील, विश्वास ठेव माझ्यावर. तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सांगतात, काल काय झालं ते विसरून जा, कारण आपला जन्म कसा झालाय हे मोजण्यासाठी नाही, तर समोर आनंदाने कसं जगायचं
त्याच्यासाठी झाला आहे. कोणत्याही कृतीत वास्तविक मोल तुमच्या हेतूवरून येते. हेतू शुद्ध असून एखाद्या वेळी कृती बसली नसली तरी भगवंताच्या घरी चालेल, पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्यापासून दूरच राहतो. देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे काही खरे नाही. तसे जर असते तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणाऱ्यांना भगवंत लवकरच वश झाला असता. भगवंताच्या स्मरणामध्ये इतके तल्लीन व्हावे की आपण नेहमी त्याजवळ वास करतो आहोत असे मनाला वाटावे. मन देहाने अन्न खाल्ले म्हणून बिघडते कुठे? या उलट आपल्या चित्तात भगवंताचे नाम नसताना आपण देहाने पुष्कळ उपवास केले तरी अक्षत शिवाय दुसरे काहीही पदरात पडत नाही. काही लोक वेडे असतात, त्यांना आपण उपवासात कशासाठी करतो आहोत हे समजत नाही. भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे जास्त असते. मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांची लादलेले आहे, पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढवून घेतले त्यातील एकही कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव, बाकी बघायला मी आहेच. निश्चिंत राहा. मन हलके करायचे असेल तर स्वामींजवळ करा, कारण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे. काही वेळा नीती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्यासाठीच. सध्या जेवढा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा आपण भगवंताकडे लावला पाहिजे. म्हणून दिवसातून काही वेळ तरी अन्यथ नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवायचा आपण निश्चय करावा. माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी घेईन. माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मात्र तू घे. फसवणूक करून यशस्वी होण्यापेक्षा प्रामाणिक राहून अयशस्वी होणे केव्हाही चांगले. स्वामी म्हणतात, पापाचं चालक होण्यापेक्षा पुण्यकर्माचं मालक बना. काही नाही जमलं तरी एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा. स्वामींवर विश्वास ठेवा. संकट असू दे किंवा संकटाचा पहाड, स्वामी महाराज त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतातच. ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख दाखवते किंवा नमस्कार करते, त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमवली आहे. काळाच्या बरोबर चालण्याची अजिबात गरज नाही. आपण सत्याबरोबर चालायचे. बस एक दिवस काळ आपल्या बरोबर चालेल. स्वामी म्हणतात, स्वतःचा आधार स्वतः असला ना की नको तिथं खचून जाणं कधीच नशिबात येत नाही. कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजलं तर कदाचित डोळ्यातून येणारं पाणी नक्कीच थांबेल. प्रत्येक वाईट गोष्टीला अंत नक्की असतो. गरज असते ती फक्त संयम ठेवण्याची. माझे नाव घेत राहा, होणार नाही कधीच अनर्थ, जर सोबत असतील स्वामी समर्थ. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते, पण पाय देता देता सावरलो, कारण पाठीशी स्वामी समर्थ उभे होते. पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो, पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही. पैशाचा संग्रह करण्यापेक्षा माणसाचा संग्रह करा. पैशापेक्षा माणसाचे मोल हे अनमोल आहे. तुझी कोणती अडचण असू दे, इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांगतो, मी एका क्षणात दूर करेन. हा माझा शब्द आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. संकटातूनही तारुणी दिली तुम्ही आम्हाला साथ. अनंत अपराध घालूने पोटी धरला माझा हात. हे स्वामीराया, तुम्हीच माझा श्वास. मी आयुष्यभर राहील तुमचा दास. कठीण वेळसुद्धा हसून घालवतो, कारण मी नशिबावर नाही तर स्वामी तुमच्यावर विश्वास ठेवतो. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरही स्वामी शक्ती कळू दे. जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. शांतपणे स्वामीसमोर बसा, आपली समस्या त्यांना सांगा. स्वामी ऐकतात आणि एक क्षणात दूर करतात. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. बाळा, जिच्यासाठी तू रडत आहेस ना, ती व्यक्ती तुला सोडून नाही गेली.
ती व्यक्ती तुझ्या योग्यतेची नव्हती, तर मी स्वतः तिला तुझ्या आयुष्यातून दूर केलेले आहे. माहीत नाही काय जादू असते. स्वामी महाराजांच्या चरणात मुजरा करायला जितके खाली वागतो तितके मोठं झाल्यासारखे वाटते. नकळत तुझ्या समोर असा एक क्षण येईल ज्याची आशा तू सोडली होतीस. तुझे स्वप्न लवकरच साकार होईल. निश्चिंत राहा, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू. मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या सोबत व्यक्त करावी. अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वराची प्रार्थना केली पाहिजे. खचलेल्या मनात उभारी येते, अंधाराच्या रात्रीत चकाकी येते जेव्हा मन माझे स्वामी समर्थांचे गीत गाते. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, उपस्थित असतात स्वामी पाठीशी ठाम. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे. त्यामुळे सुखाने जगा. उद्याची चिंता नको करू. ज्या स्वामींनी आजपर्यंत सांभाळ केलाय तो पुढे पण सांभाळून घेईल. एकदा लिहून तर बघ खाली कमेंट बॉक्समध्ये, श्री स्वामी समर्थ. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. भक्तिभावाने हाक मारून तर पहा, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. घाबरू नकोस. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीच होणार नाही. अडकलेली सर्व कामे पूर्ण होतील. फक्त एकदा मनापासून आणि श्रद्धेने खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून पहा. दिवसातून किमान एकदा तरी स्वामींचे नामस्मरण करीत चला. तुमचे विघ्न टळून जातील. ज्या भक्ताला श्री स्वामी समर्थ नामाचे सामर्थ्य कळाले त्याला आयुष्यात कुठल्याही आधाराची आवश्यकता भासत नाही. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी मी नक्कीच धावत येईन. हाच माझा तुला आशीर्वाद आहे. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. माणूस सगळं काही विसरतो पण मिळालेली वागणूक कधीच विसरत नाही. म्हणून आपल्याकडून दुसऱ्यांना नेहमी आदरयुक्त वागणूक द्यावी. श्री स्वामी म्हणतात, तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यात तुम्हाला ईश्वरच दिसेल. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातले तण पिकाचा नाश करते, मनातला ताण जगण्याचा सर्वनाश करते. आणि स्वामींचे नामस्मरण ताणाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. स्वामी म्हणतात, सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. स्वामी सांगतात, मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे, पण जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे. कुणाच्या आयुष्यात जायचं असेल तर आनंदाने घेऊन जा. दुःख तर त्यांच्या जवळ पहिल्यापासूनच असतं. झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळू शकतो यातच जीवनाचा अर्थ असतो. स्वामी तुम्ही आहात म्हणून धीर येतो आयुष्यात. बरेचदा खचून जातो, पण तुमचे दर्शन होताच एक वेगळेच बळ येते अंगात. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे श्री सद्गुरू कृपा नव्हे, पण ते नसतानाही आयुष्यात असलेले समाधान म्हणजे श्री सद्गुरू कृपा. गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणासाठी मन मोकळेपणाने हात पुढे करा.
कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षाही काही चांगले घडेल. नशीब जर चांगलं हवं असेल तर त्यासाठी तुमची कर्म पण चांगलीच असायला हवीत. त्यामुळे चांगली कर्म करा. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते स्वामी. जसे चांगले दिवस राहत नाही तसे वाईट दिवसही राहणार नाही, हे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, तुम्ही तुमच्या वयापेक्षा 9 महिने मोठे आहात. ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला ठामपणे माहीत असते. त्याच व्यक्तीला कधी तुमचा मोठेपणा दाखवू नका. होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्ताप वाढवते, आत्मविश्वास नाही. स्वामी सांगतात, या जीवनात काही वेळा नीती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परकं कोण. पुण्य जरी दिसत नसलं तरी वेळ आली की बरोबर ते उपभोगता येतं. कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम सुरू होतं. जगण्यासाठी संघर्ष नसतोच कधी. संघर्ष असतो तो फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी. स्वामी म्हणतात, प्रत्येकात गुण आणि दोष असतातच. तुम्ही त्या व्यक्तीत काय शोधता हे महत्त्वाचे. लोकांना तुम्हाला हरलेलं पाहायचे असते, पण आपण जिंकण्यासाठी बनलेलो आहोत हे सतत स्वतःला सांगायचे. जेव्हा सगळं संपलं असे वाटते तेव्हा देव नवीन दरवाजे उघडतो. फक्त देवावर विश्वास ठेवा. जे मिळालंय त्यातूनही आणखीन काहीतरी मिळालं पाहिजे, यामध्ये आपली एक महत्त्वाची गोष्ट हरवते, ते म्हणजे समाधान. माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांची 2 कारणं असतात. एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी हवं असतं. स्वामी सांगतात, ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाही. माझ्यावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, जिवंत माणसाच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार. आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. स्वामी सांगतात, जर नशिबात असेल तर निघून गेलेलं पण परत येईल, पण नशिबात नसेल तर आलेलंही निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका. जे मिळतंय ते सांभाळायला शिका. नात्याच्या झाडाला जर विश्वासाचं पाणी आणि प्रेमाचं खत असलं ना, तर त्या झाडाला गैरसमजाची कीड कधीच लागत नाही. शक्य असेल तेवढी इमानदारीने मेहनत करा. बाकी देवावर सोडा. जे होईल ते चांगलंच होईल. स्वामी म्हणतात, जीवनातील प्रत्येक परिस्थिती तात्पुरती असते. जेव्हा तुमच्या जीवनात चांगले दिवस असतील तेव्हा तुम्ही त्याचा पूर्ण आनंद घ्या, आणि जेव्हा दिवस चांगले नसतील तेव्हा लक्षात ठेवा की ते कायमचे राहणार नाहीत. विश्वास ठेवा, तुमचे चांगले दिवस मार्गावर आहेत. संकट कितीही मोठं असू दे, जर माझे नाम तुझ्या मुखात आहे तर मी अलगद त्या संकटातून तुला बाहेर काढेल. ज्या व्यक्तीला आईबापाच्या कष्टाची जाणीव असते ती व्यक्ती आयुष्यात कधीही अपयशी ठरत नाही. स्वतःला एकटे कधीच समजू नका, कारण तुमच्यासोबत विश्वास आहे, तुमच्यासोबत तुमचे स्वप्न आहे, तुमच्यासोबत एक कला आहे, तुमच्यासोबत एक पॉझिटिव्ह माइंडसेट आहे, आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्यासोबत स्वामी आहेत. मग कशाला कोणी पाहिजे आता. चला पुढे. माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहीत आहे मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही आहे. मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. आपण एकटे आहोत असा विचार करून कधीही खचून जाऊ नका. उलट आपण एकटेच पुरेसे आहोत असा विचार करून ठाम राहा. स्वामी सांगतात, प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ परत कशी असेल हे सांगता येत नाही. मोठं व्हायला ओळख नाही
माणसाची मन जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजातून मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी. कर्म तुझे चांगले, मग का उगाच करतोस काळजी. भिवू नकोस, स्वामी माऊली खंबीर तुझ्या पाठीशी. सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते, ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार. प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिना नव्हे, तर एक प्रकारची गुंतवणूकसुद्धा आहे, जी आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळते. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात, तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळतं, तो कधीच एकटा पडत नाही. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार आयुष्याचा डाव, स्वामीच तारतील ही भवसागराची नाव. चालताना ठेस लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो. कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो, हे लक्षात घ्या. केलेले कष्ट आणि स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही. संयम ठेव, त्याचं फळ वेळ आल्यावर मिळतेच. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते. आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हाच साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो. आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्याला यशाच्या प्रवासातील एक पायरी आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे, त्याचा सदुपयोग करा. स्वामी म्हणतात, पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं. ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा. योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देतं की मागायला काहीच उरत नाही. वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवायला लागतं. ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं लागतं. संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक काही काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं. परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाला टिकणारे सुख शांती समाधान असते. त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाला टिकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं, हे ज्याने त्याने नक्कीच ठरवले पाहिजे. गुरुभक्ती करण्यासारखे दुसरे पुण्य या कलियुगात नाही. गुरुसेवा हा एकमेव असा विधी आहे ज्याला ना वयाचे बंधन आहे, ना अनुभवाचे, ना वेळेचे बंधन आहे, ना काळाचे. कोणत्याही अघटित प्रसंगातून तारून नेणारी गुरुभक्ती ईश्वरभक्तीहून उच्च स्थानावर विराजमान आहे. तुळशी माळ हाच खरा दागिना आहे. सोन्याच्या माळेने आजवर खूप संसार मोडले आहेत, पण या साध्या तुळशीच्या माळेने मोडलेले खूप सारे संसार उभे केले. अर्थात भगवंत नामस्मरणाने अनेकांचे कल्याणच झाले आहे. आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होण्याकरिता जे जे काही आपण करतो, ईश्वर प्राप्तीकरता जे जे आपण सात्विक गोष्टी करत असतो, जसे ध्यान, तप, यज्ञ, साधना, तप, दान, धर्म, तसेच संसाराव्यतिरिक्त असे कृत्य ज्याला सांसारिक गोष्टीचा मायेचा जरासाही स्पर्श नाही, त्या गोष्टीला अध्यात्म म्हणतात. ईश्वरप्राप्ती अध्यात्म हा प्रत्येक जीवनाचा मुख्य उद्दिष्ट आहे. परंतु या मायेच्या जाळ्यात प्रत्येक जीव गुरफटून गेलेला असून त्याला त्याची जाणीव राहिलेली नाही. परंतु योग्य गुरु, योग्य पूर्वजन्माचे कर्म असतील तर आपण अध्यात्म्याच्या वाटेवर पूर्वसकृतानुसार अग्रेसर होऊ शकतो. परमात्म्याचे पावन नाम हे सर्व दुःखांचे, महारोगांचे,
संसाररूप रोगाचे महान औषध आहे। त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे क्षुद्र शारीरिक रोगांची दुःखांची तीळ मात्र ताकद नाही। म्हणून श्रद्धेने व प्रेमाने श्री सद्गुरूंचे सतत नामस्मरण भजन केले पाहिजे। संबंध नाते त्यांच्याशी जुळतो ज्याच्याशी मागच्या जन्मी आपले नातेसंबंध असतात, नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं। मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार, म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून जन्म झाला। कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहे आमच्यात, त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता। मग ते प्रेम असो, नातं असो किंवा धार्मिक श्रद्धा, एकावरच आणि एकाशीच करतो। सांगणारे भरपूर सांगतात, आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा अभिमान आहे। साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे, क्षमा ही परम शक्ती आहे, नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे, ओळख हा एक चांगला संबंध आहे। स्वामी जीवनाचे कृष्ण जे वेळोवेळी मार्ग दाखवतात। स्वामी म्हणतात, काय एवढा चिंता करतोस मी असताना? फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर, माझे नामस्मरण कर, मी तुझ्या जवळच आहे। जेवढा माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळेल, पण तुझी सेवा फुकट जाणार नाही हे लक्षात घे। फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे, हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे। भेटून तर सर्वजण आनंदी होतात, पण न भेटता नाती जपणं हेच खरं जीवन आहे। प्रत्येक दिवशी स्वामींचे आभार मानले पाहिजे की त्यांच्यामुळे आपण सगळे अनंत अडचणी चिंता प्रपंच असून देखील आनंदात आणि सुखात आहोत। आपले पुण्य आहे म्हणून आपण स्वामी सेवेत आलो आहे। आता आपल्याला स्वामींच्या बँकेत अनन्य भक्तीचे खाते खोलायचे आहे आणि या अनन्य भक्तीच्या खात्यात श्री स्वामी समर्थ नामाची ठेवी जमा करायची आहे। या बँकेचे चालक मालक पालक स्वतः परब्रह्म आहेत। ही स्वामी नामाची ठेवी कधीच बुडणार नाही, उलट लाखोपटीने वाढून परत येईल। हे समर्था, माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक व घटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतोस। माझ्यासाठी सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी, माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच यांना पाठवत असतोस। तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते, तसे आनंद प्राप्त होण्यासाठी स्वामीनाम घ्यावे लागते। खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय, ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते। आपण भगवंताचे झाल्यास सुखी होऊ। भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही। परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा, मी त्याचा व्हावे ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावे। आजचा हा संदेश आपण इथे समाप्त करतो। असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा। आणि हा तुम्हाला संदेश मनापासून आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।